नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं. मग जसं मिरचीचा ठेचा असेल, चटणी असेल किंवा खरडा असेल किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त कैरीचं आंबट गोड चटपटीत लोणचं असेल. पण म्हटलं चला आता आपल्या उडदाचे पापड बनवून झालेले आहेत, तर आपण आज पापडाची चटणी बनवूया. तर पाहू शकता चटणी बनवण्यासाठी मी हे उडदाचे पापड घेतलेले आहे आणि हे जे उडदाचे पापड आहे ना आपण घरीच बनवलेले आहे. आता याच्यामध्ये उडदाची डाळ आहे आणि मुगाची डाळसुद्धा आहे. आता हे पापड कसे बनवलेले आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. आता पापडाची चटणी बनवायची आहे आणि हे पापड जे आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पापडाची चटणी बनवण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. थोडी शेव घेतलेली आहे बारीक पाणीपुरीसाठी आपण जी वापरतो ते, आणि कोथिंबीर. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं, हे पापड जे आहे ना ते भाजून घ्यायचे आहेत. तर चला तर गॅसवरती आता एक एक करून आपण पापड भाजून घेऊया. आता उन्हाळा म्हटलं की काय होतं की पोट पाणी पिऊन पिऊनच भरतं, कारण ऊनच इतकं कडक आहे की सारखी तहानसुद्धा लागते आणि मग जेवण कितीही चांगलं असो जातच नाही. मग अशा वेळी तुम्ही महिनाभर टिकणारा, जशी जवसाची चटणी असेल, तिळाची चटणी असेल किंवा कढीपत्त्याची चटणी असेल, अशी एकदा जरी बनवून ठेवल्या तर तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. अगदी गावाकडे जर तोंडी लावण्यासाठी काहीच नसेल तर कांद्यासुद्धा खाल्ला जातो. आता पापडसुद्धा आपण उडदाची बनवलेली आहे, त्यामुळे जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही पापडसुद्धा खाऊ शकता. तसे खूप सारे पापड आपण बनवलेले आहे. नाचणीचे पापड असेल, तांदळाचे खिचे पापड असेल किंवा तांदळाचे वाफेवरील पापड असेल, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर उन्हाळी वाळवण्याचे खूप सारे रेसिपी असे आपण बनवलेले आहे, जेणेकरून आपण एकदाच बनवून वर्षभर जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतो किंवा सणासुदीला कुरडई किंवा पापडी तळूनसुद्धा खाऊ शकतो. तर हे बघा, आता हे पापड जे आहे ना असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि भाजून घेताना जाळायचे तर अजिबातच नाही आहे. आणि ह्या पापडाची चटणी ना तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता, कारण लहान मुलं शक्यतो भाज्या कमी खातात, पण पापड म्हटलं तर सर्वांच्या आवडतात, त्यामुळे पापडाची चटणी जरी बनवून दिली तरी ते आवडीने खातात. तर चला आता हे पापड जे आहे ते आपण भाजून घेऊया. तर जवळजवळ आपले पापड जे आहे ना भाजूनच झालेले आहेत. आता मी 8 ते 9 पापड घेतले आहेत ते बघा भाजून, आणि अजिबात जाळलेलं नाही. अशा पद्धतीने पापड जे आहे ना भाजून घ्यायचे. आता काय करायचे, ते पापड जे आहे ना त्याचा आपल्याला चुरा करायचा आहे, म्हणजे हाताने फक्त आपल्याला असं चुरा म्हणजे असं बारीक करून घ्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी. मस्त कुरकुरीत आवाज येतोय. पापड म्हटलं की पापडाचं नाव ऐकूनच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तर चला बघा बारीक करून घेतलेला आहे. थोडासा असं जाडसर ठेवायचं, एकदम बारीक पण नाही, थोडंसं मी असं मोठं मोठंच ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पापडाची चटणी जी आहे ना थोडीशी चटपटीत बनवायची आहे, म्हणून मी 1 चमचा घेतलेली आहे मिरची पावडर. थोडीशी किंचित 1 चिमूटभर मी थोडीशी हळद टाकलेली आहे, किंवा तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून टाकू शकता, पण हिरवी मिरची टाकण्यापेक्षा ना तुम्ही लाल मिरचीचा वापर करा, कारण लाल मिरचीने छान चटपटीत होते. आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेल, कारण मिरची टाकल्यानंतर ते व्यवस्थित पापडाला लागण्यासाठी आपण थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता पापडामध्ये मीठ आहे त्यामुळे आपण लगेच मीठ नाही टाकणार आहे. मीठ आपण यूज करणार आहे जेव्हा आपण कांदा टोमॅटो यामध्ये टाकू त्यावेळेस आपण थोडंसं मीठ टाकूया. तर हे बघा अशा पद्धतीने मिरची पावडर जी आहे ना आपण मिक्स करून घेतलेली आहे, व्यवस्थित सर्व पापडाला लागली गेली पाहिजे. तर हे बघा आता हे व्यवस्थित लागली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर सगळ्यात अगोदर मी कांदा टाकते, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्स करून घेऊया. अगदी पाहूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. अगदी तुम्ही जेवायला बसले आणि तोंडी लावण्यासाठी काही नाही, तर पापड आत्ता बनवलेलं असं सगळीकडे झटपट अगदी 5 मिनिटात बनवू शकता. आणि आता हे मी थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही चाट मसाला जो असतो चाट मसालासुद्धा वापरू शकता, पण चाट मसाला नसेल तर काळं मीठ घ्यायचं, त्याने सुद्धा छान पापडाच्या चटणीला जी आहे ना चव येते. तर हे मिक्स करून घेऊया. हे बघा मस्त असं सर्व मिक्स झालेलं आहे. थोडीशी मी टाकते शेव टाकलीच पाहिजे असं काय नाही, माझ्याकडे होती म्हणून मी यूज केलेली आहे. हे बघा मस्त अशी आपली पापडाची चटणी जी आहे ना तयार झालेली आहे. काही जास्त करायची गरज नाही, काय नाही, फक्त पापड भाजले की कांदा टोमॅटो चिरून एकदम झटपट होणार जेवताना तोंडी लावण्यासाठी, आणि चवीला सुद्धा जबरदस्त अशी बघा पापडाची चटणी जी आहे ना तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मस्त चटपटीत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी पापडाची चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवून एकदम छान लागते. अगदी तुम्ही 1 नाही तर 2 चपात्या हमखास जास्तच खाणार, इतकी छान अशी लागते आणि मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे.
हे बघा, पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ना तुम्ही प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पापडाची चटणी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडते नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.